आपल्या सोबत यावेळेला रुपाली ठोंबरे पाटील राष्ट्रवादीकडून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीताई, खरं तर झालं गेलं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, मात्र त्यानंतर होणारे आरोप प्रत्यारोप आणि विलीनीकरणाचा निर्णय यावरती मात्र ज्या प्रकारे घमासान होताना पाहायला मिळतंय, महाराष्ट्रात एक वेगळं राजकारण सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळतंय। मला सांगा, विलीनीकरणाचा निर्णय आणि त्यावरून असलेला घातपाताचा संशय, कुठला मुद्दा कुठे चाललेला ते आपण सगळेजण पाहतोय। विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या खरोखर भावना काय होत्या? दादांनी तशा प्रकारचे प्रयत्न सुरू केले होते का? तुम्हाला अत्यंत जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सांगेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो विषय होता तो अजितदादांनी स्वतःहून बोलून दाखवला होता। बर, त्याच्यामुळे आमचे अध्यक्ष आणि मोठे साहेब बसून काय बोलले काय नाही आणि त्यांनी काय डिसिजन घ्यायचा होता, तो जो डिसिजन माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं तर ते सगळ्या कार्यकर्त्यांनी तो मान्यच करणार होते, कारण का सगळे अजितदादांचा आदेश मानणारे आहेत। परंतु नियतीने हा जो काही घाला घातला आणि या विलीनीकरणाच्या आधीच बघा, या विलीनीकरणाच्या आधीच अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीयेत, ही दुर्दैवी घटना घडली आणि दादांना सगळ्यांपासून दूर नेलं। आता मग जी दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत तो विषय बाजूलाच राहिला। मुळामध्ये माननीय अजितदादांच्या जागेवर माननीय सुनेत्रा वहिनी जोपर्यंत त्यांना तिथे अधिकार त्या घेत नाहीत तोपर्यंत विलीनीकरण करायचं नाही करायचं तो विषय स्वतः आता सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, आता राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्याचा निर्णय पक्ष म्हणून घेण्यात येईल ना। परंतु काय झालं त्याच्यावरनं चर्चा, म्हणजे आपला नेता गेलेला आहे, आपला आधार गेलेला आहे, हे बाजूला ठेवून विलीनीकरणाच्या गोष्टी सुरू झाल्या। आम्ही खरे का तुम्ही खरे झाले, काही गरज नाहीये। तुम्ही जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं तर मित्र पक्ष म्हणून त्यांनी काय सांगितले, आमच्याशी कोणती चर्चा केली नाही आणि ते त्यांनी खरं सांगितलेले। माननीय अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्यांच्या पक्षाच्या घडामोडी त्या मित्र पक्षाची चर्चा करताना बोलतील, निर्णयामध्ये कशाला घेतील। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की आम्हाला तरी या गोष्टीची कुठलीही आमच्याशी चर्चा झालेली नाही, ते तितकंच खरं आहे। आणि ज्या दोन्ही पक्षाच्या, म्हणजे तुम्हीच बोलताना म्हणला की विलीनीकरण झाल्यानंतर माननीय अजितदादा आणि मोठे साहेब हे सर्व राहणार आहेत। आता अजितदादा आपल्यामध्ये नाही आहेत तर त्यांच्या जागेवर सुनेत्रा वहिनी या सर्व आहेत, त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी आणि मोठी साहेब हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ते निर्णय घेतील। जर या बरोबर, रुपालीताई, पियुष गोयल यांनी एका बाजूला दावा करणं हे चाचपडून पाहणं होतं का? कारण केंद्रामध्ये जर इतका मोठा मंत्री पियुष गोयल जबाबदारीने जर हे बोलत असतील तर मग सत्यता काय? आणि आता सध्या जी ज्येष्ठ नेते मंडळी आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे, ते एकमेकांवरती कुरघोडी करताना दिसत आहे। हा विषयच झाला नव्हता किंवा काय घडलं होतं? आता रोहित पवारांनाही पुढे येऊन या संदर्भातला व्हिडिओ देऊन पुरावे देण्याची वेळ येतेय। मग नेमकं दोन्ही राष्ट्रवादींमध्ये काय घडत होतं? रुपाली, एक लक्षात घ्या, ज्या बैठका झाल्या, जे व्हिडिओ येत आहेत त्या बैठकाची कल्पना आम्हाला नव्हती, परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही गोष्ट आम्हाला माहित दादा चालू आहेत। आता काय चर्चा झाल्या, कुठे बैठका झाल्या, हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांना माहिती, अजितदादांनाच माहिती, म्हणजे त्यांच्या पडद्यामागं काम करणाऱ्या आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत, त्यांनाही माहिती असणार आहेत। परंतु विलीनीकरण झाल्यानंतर ही घटना झाली असती तर या चर्चेला वाव होता। ती विलीनीकरण झालंच नाहीये तर त्याच्यामध्ये जर तर कोण होतं काय होतं या विनाकारणच्या या दुःखाच्या गोष्टी काढून, हे बघा, विलीनीकरणाचा कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही। राष्ट्रवादी पवार कुटुंबातील माननीय अजितदादांचा, माननीय शरद पवार साहेब हे ते ठरवतील। आता अजितदादा नाहीयेत तर सर्व उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी
याच ह्या गोष्टी ठरवणार आहे. त्यांनी या गोष्टी ठरवून मग मोठे साहेबांनी ते आम्हाला निर्णय देतील सुनेत्रा वहिनी म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार हे मान्य करतील. कारण का पक्षाचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष हे आमदारांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नाही सांगत काय ठरलंय काय नाहीये. त्याच्यामुळे जे जे वक्तव्य करतायत त्यांना माहितीच नाहीये, आम्हालाही माहिती नाहीये. फक्त दोन पक्ष एकत्र पुन्हा येणार एवढीच चर्चा होती. आता त्याच्या आधीच जर अजितदादा सगळ्यांना सोडून गेलेले आहेत तर याचा सर्व निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील. कारण का राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनींनीच व्हावं असं राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्या पदाधिकारी बरोबर आहे. आमदारांचं कार्यकर्त्यांच्या म्हणणं मनामध्ये आहे. नेमकं काय चाललंय हे रुपालीताई तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. आता मूळ प्रश्न तो येतो की अजितदादांनंतर जर कुणी पक्षामध्ये मान्यवर होते तर त्यामध्ये सुनील तटकरेंचं नाव आहे, छगन भुजबळांचं नाव आहे, त्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांचं देखील नाव समोर येताना दिसतंय. या तिघांच्या नेमक्या विलिनीकरणाला काय भूमिका होत्या, त्यांचं नेमकं मत काय होतं, अजितदादांनी या संदर्भात त्यांना कल्पना दिलेली होती का, किंवा त्यावरती आता तरी ते कार्यकर्त्यांसमोर काही स्पष्ट भूमिका मांडताना दिसून येत आहेत का? मुळामध्ये लक्षात घ्या हे सगळे वरिष्ठ नेते आहेत. या ज्या काही विलिनीकरण होत असताना लक्षात घ्या की तुतारी पक्ष हा काही वेगळा नाहीये. मोठे साहेब आणि अजितदादा त्यात जे व्हिडिओ जारी केलेले आहेत त्याच्यात स्वतः अजितदादा आणि बाकीचे दिसत आहेत. अजितदादा हे त्यांना सांगणार असतील, त्याच्यानंतर या गोष्टी होणार असतील. आता कोणाचा स्पष्ट विरोध आहे तो अजून कोणी दाखवलेला नाहीये. तो विरोध त्यांनी दाखवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोक त्यांना त्या पद्धतीने उत्तर देतील. परंतु हाही अधिकार अजितदादांच्या नंतर सुनेत्रा वहिनींचा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की सुनेत्रा वहिनी याच्यामध्ये जो योग्य निर्णय घेतील आणि तो निर्णय आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. रुपालीताई, तुम्ही आमच्याबरोबर अशाच जोडलेल्या राहा. आणखी एका महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याकडून मत जाणून घेणार आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार